शहरामध्ये थंडीची लाट आलेली आहे. 4 डिग्री सेल्सिअस तापमान हे बऱ्याच दिवसांपासून आपल्याकडे आहे आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये लहान लहान चिमुकली मुलं ही सगळी शाळेमध्ये जातात. शाळेसाठी लवकर उठावं लागतं. ती शाळेसाठी नुसती जाण्याची तयारीच करणं नाही, तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये बसेस, व्हॅन्स, त्या रिक्षा आणि कधीकधी तर अगदी पालकांच्या मागे पुढे बसूनसुद्धा ही मुलं, काही पायी जाणारीसुद्धा मुलं आपल्याला या एवढ्या थंडीमध्ये बघायला मिळत आहेत. अपेक्षा माफक अशी आहे की एवढ्या थंडीमध्ये पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि शाळेनेसुद्धा काय काळजी घ्यायला हवी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर म्हणून ज्यावेळेला आम्ही या समाजामधल्या ह्या चित्राला बघतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की एवढ्या सर्दी खोकल्याला आणि व्हायरल इन्फेक्शन्सला मुलांना बळी पडावं लागतं आहे. त्याचं कारण एवढ्या थंडीमध्ये त्यांना सकाळी पहाटे लवकर उठून जावं लागणं. हे कमी करता येईल का? आपल्याला असं करता येईल का की ही जरा एवढ्या थंडीची जी वेळ आहे ती थोडीशी पुढे सरकवून जर शाळा जर समजा थोड्याशा उशिरानं सुरू झाल्या तर हे वाचू शकेल का? याचं कुठेतरी शासनानं, प्रशासनानं आणि संपूर्ण सगळ्या शाळांनीसुद्धा विचार करण्याची खरं म्हणजे वेळ आलेली आहे. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं हे सारखे आजारी पडत आहेत. घसे खवखवत आहेत, सर्दी खोकला आहे, डोळ्यांची साथ आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. याच्यापासून जर वाचायचं असेल तर थंडीचे उबदार कपडे हे नियमितपणे घातल्याशिवाय बाहेर पडायला नाही पाहिजे. कान, नाक, हात, पाय या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. आपला जो फ्लोरिंग किंवा सरफेस आहे ज्याच्यावर आपण फिरतो, वावरतो, तिथेसुद्धा काही ना काही मॅट म्हणा, सतरंजी म्हणा अंथरून त्याच्यावर मुलांना खेळवायला पाहिजे. थंड, तेलकट, आंबट चिंबट खायला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे उकळून थोडंसं कोमट असलेलं जर पिलं तर या सगळ्या गोष्टींपासून वाचणं हे सहज शक्य होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा शाळांना मी विनंती करतो की थोडंसं उशिरा जर आपण शाळा भरवली तर या चिमुकल्यांना एवढ्या थंडीच्या तडाख्यापासून आपण कुठेतरी वाचवू शकू. अर्थात हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे, पण शाळांनी यावर नक्की विचार करावा एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. बालमंदिरची 8पर्यंत झाली शाळा, तशी पहिली 4थी 8पर्यंत झाली तर बरं होऊन जाईल. पालकांनाही बरं होऊन जाईल, रिक्षावाल्यांनाही बरं होऊन जाईल. आम्ही लांबून येतो, खेड्यावरून येतो, सगळे त्रास होता पोरांना. ती जी विनंती आहे आमची, दुसरं काही विनंती नाही.